कर भावानो, हे मल्याळम इंडस्ट्रीवाले काय खाऊन पिक्चर बनवतात ना, त्यांनाच माहीत. अक्षरशः म्हणजे थ्रिल आणि सस्पेन्स याच्यामध्ये मल्याळमवाल्यांचा कुणीही हात धरू शकत नाही. हे यांनी याच्या आधीच प्रूव्ह केले. ते मग दृश्यम असू दे किंवा फॉरेन्सिक असू दे, त्या लेवलचे पिक्चर बनवण्यात किंवा त्या जॉनरचे पिक्चर बनवण्यात यांचा कोणीही हात धरू शकत नाही. ॲटलिस्ट इंडियामध्ये त्यांचे कोण कॉम्पिटिटर नाही आहेत. त्यांचा दृश्यम सगळ्या इंडस्ट्रीजनी, भारतातल्याच सगळ्या इंडस्ट्रीजनी तर छापला. त्याच्याबरोबर चायनामध्ये पण बनला आणि आता तर ते हॉलिवूडवाले पण बनवतील त्या पिक्चरचा. त्याच्यामध्ये त्यांची मास्टरीच आहे. आता आयडेंटिटी पिक्चरबद्दल बोलूया. आयडेंटिटी पिक्चर ना, याच्यामध्ये ह्यांनी क्लास तर धरलाय, पण त्याच्याबरोबर ह्यांनी मासी एलिमेंटसुद्धा ॲड केला आहे. अक्षरशः आत्तापर्यंत मल्याळम इंडस्ट्रीचे जे काय म्हणजे एक डिटेक्टिव्ह टाईप जे पिक्चर होते, म्हणजे सर्चिंगवाले जे पिक्चर होते ना, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त त्या कॉन्टेंटवर फोकस केला होता. एक केस असते, त्या केसवर ते शोधत राहायचं आणि ती शोधायची त्यांची पद्धत. आता तुम्ही फॉरेन्सिक किंवा दृश्यम पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये दिसतंय बघा तुम्हाला, एक केस आहे, ती थ्रिलर पद्धतीनं फक्त पुढं जात असते. पण याच्यामध्ये आयडेंटिटीमध्ये बघा, एक केस तर आहेच आहे, त्याचं सर्चिंग इन्व्हेस्टिगेशन चालूच आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी मासी एलिमेंटसुद्धा घातलेला आहे. मासी एलिमेंट म्हणजेच काय, ॲक्शनसुद्धा घातलेली आहे. हा एक नवीन तडका त्यांनी मारलेला आहे. हा एक नवीन एक्सपेरिमेंट मल्याळम सिनेमानं केलेला आहे. आता पिक्चरच्या स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये काय, एक कॅरेक्टर आहे. एक कॅरेक्टर ते काय करत असते, जे काही मुली असतात ना त्या चेंजिंग रूममधले, तिथले तो व्हिडिओ फोटो काढत असतो. अचानकपणे त्याचा मर्डर होतं आणि त्याच्या मर्डरचं इन्व्हेस्टिगेशन हेच आहे याची स्टोरी. पण हे जेवढं मी म्हणजे ऐकायला तुम्हाला सोपं वाटायलं ना, ते तेवढं सोपं नाहीच आहे. त्याच्या इतक्या लेयर्स आहेत आणि पुढं काय काय होतं ह्याच्यामध्ये. आणि पिक्चरचा पहिला म्हणजे इंटरव्हलपर्यंतचा ना फर्स्ट हाफ नेक्स्ट लेवलचा आहे. नेक्स्ट लेवल म्हणजे की नाही, इमॅजिन करू शकत नाही असं या पद्धतीचं. 2025मधला सगळ्यात पहिलाच सिनेमा असा, म्हणजे माझा हा तिसरा आहे. एक मी क्रॅव्हिन बघितला, त्यानंतर बोंबिलवाडी बघितला आणि त्या दोन्हीमध्ये निराश झालो. पण या पिक्चरनं ना जबरदस्त. आता मी बघितला तो म्हणजे सबटायटलमध्ये होते, ठीक होतं, कारण हिंदीमध्ये नाही बघितला, मल्याळम विथ सबटायटल. पण जबरदस्त. अक्षरशः आता निगेटिव्ह म्हणायला गेलं तर एवढी स्टोरी थोडीशी जरासं लेंदी वाटते, पण ते निगेटिव्ह नाहीच आहे. बाकी त्यांचं डिरेक्शन असू दे, स्क्रीन प्ले असू दे, ॲक्टिंग असू दे, नेक्स्ट लेवलची सगळी. पिक्चर तुम्हाला पैसा वसूल आहे. म्हणजे हे सांगताना ना, म्हणजे ज्यावेळी पिक्चर पैसा वसूल आहे हे सांगताना कुठेही मनात डाऊट वाटू नये, त्या पद्धतीचं आहे. म्हणजे मी असं सांगतोय ना, हे बाबा पिक्चर पैसा वसूल आहे तर वसूल आहे, म्हणजे तिथं डाऊटच नाही. भले तुम्हाला ही कॅटेगरी आवडत जरी नसली ना, तरी तुमचे पैसे वाया गेले नाही हे तुम्हाला फील होणार. म्हणजे यातले ट्विस्ट आणि टर्न असे आहेत ना, नेक्स्ट लेवलचे आहे. एकदा तुम्ही अवश्य बघा. हो मिस्ट्री, सस्पेन्स, थ्रिलर प्लस ॲक्शन, हे जे ॲक्शन ह्यांनी घातले ना, ते एक वेगळंच बनवलं ह्या पिक्चरला त्यांनी. आयडेंटिटी मल्याळमचा एक नंबर पिक्चर. एकदा अवश्य बघा आणि बघितला असाल तर कॉमेंट करा आणि बघायला जाणार असाल तर कधी बघायला जात आहे हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.